जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानींचा पाय आणखी खोलात जातोय। पॉवर ऑफ अटर्नी प्रकरणामध्ये शीतल तेजवानींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। पॉवर ऑफ अटर्नी वेळी दिलेले चेक बाउन्स झाल्याचा आरोप गायकवाड यांनी केलेला आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आधीच तेजवानी यांच्यावर आणि आता पुन्हा एकदा आणखी त्यांचा पाय खोलात गेलाय। कोरेगाव पार्क परिसरातली जी जमीन सध्या चर्चेत आलेली आहे, ही जमीन 271 लोकांकडून कुलमुखत्यार पत्र करून घेतलं ते शीतल तेजवानी यांनी, बरोबर? आणि त्यांनी तुम्हाला तेव्हा किती रुपये दिलेले होते? परेश नानासाहेब गायकवाड यांना फक्त 200, 500, 5000 रुपये द्यायचे, त्याच्यात बी चेक बाउन्स व्हायचे। कॅश तर एक बी रुपया दिलेला नाही। 500 रुपये किंवा 5000 रुपये दिले म्हणजे काय, आमची जमीन त्यांनी कुलमुखत्यार प्रमाणे घेतली, ही चुकीची घेतलेली आहे। पण तुम्हाला ते 5000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? नाही, चेक बाउन्स झालेला आहे ना। हो। किती तारखेला, साधारण किती वर्षांनी? 2006 ला चेक बाउन्स झाला? हो, चेक बाउन्स झालेली तारीख किती आहे बघा? 17/10/2006 ला 5000चा जो चेक होता तो बाउन्स झाला, बरोबर? हो। आणि त्याचं हे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पैसे मिळाले नाही, चेक बाउन्स झाला याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळाले नाही, तरी तुमची जमीन त्यांच्या नावावर त्यांनी करून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे आल्यामुळे असं किती लोकांसोबत घडलंय? साधारण असे एकूण किती लोक आहे तुम्ही? असे जवळजवळ 700-800 लोकांच्या पुढे आहे, लोक 1000 आसपास आहे। बरं, म्हणजे कशी वंशावळ प्रमाणे प्रत्येकाला कुटुंब वाढत गेल्यामुळे 1 ते 4 हिस्से होते, 4चे 4000 झाले आणि सगळ्यांना एकेकाला बाजूला घेऊन त्यांनी ह्या असा व्यवहार केला। कुलमुखत्यार पत्र जेव्हा करून घेतली ती साधारण याच साली करून घेतली? याच साली 2006 साली घेतली। हो। या सगळ्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या संदर्भानं वेगवेगळ्या जेव्हा गोष्टी समोर येत आहेत, त्यात कशा पद्धतीनं फसवणूक करण्यात आलेली आहे असे लोक तक्रारी करण्यासाठी आता हळूहळू पुढे येऊ लागलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।